आश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. दिवशी करावयाच्या काही उपायांबद्दल जाणून घेऊया. हिंदू धर्मात शरद पौर्णिमेची रात्र अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जाते. तिला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की देवी लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर अवतरण करतात आणि भक्तांवर आपला आशीर्वाद देतात. या पवित्र रात्री चंद्र त्याच्या सर्व 16 चरणांमध्ये पूर्ण असतो. यावर्षी शरद पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्राच्या किरणांवर अमृत वर्षाव होतो. असे म्हटले जाते की या दिवशी चंद्रप्रकाशात ठेवलेली तांदळाची खीर खाल्ल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जा येते. या दिवशी इतर अनेक विधी आणि उपाय देखील केले जातात. जीवनात समृद्धी आणि आनंद वाढविण्यासाठी शरद पौर्णिमेच्या रात्री कोणते उपाय करावेत याबद्दल जाणून घेऊया. 1. चंद्राला पाणी अर्पण करा. शरद पौर्णिमेच्या रात्री एका भांड्यात पाणी भरा, त्यात तांदूळ आणि फुले घाला आणि चंद्राकडे तोंड करून ते अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने चंद्रदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि घरात शांती आणि समृद्धी येते. 2. खीर उपाय. शरद पौर्णिमेला खीर तयार करा आणि रात्रभर उघड्या आकाशाखाली ठेवा. खीर मातीच्या भांड्यात ठेवायला विसरू नका. या उपायामुळे चांगले आरोग्य आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात. 3. मंत्राचे पठण. या पवित्र रात्री करा. ओम श्रीं ह्रीं क्लीं त्रिभुवन महालक्ष्मी अस्माका दारिद्र्य नाशया प्रचुर धन देही देही क्लीं ह्रीं श्रीं ओ. या मंत्राचा 108 वेळा जप करा. असे केल्याने धन समृद्धी वाढते. 4. तुपाचा दिवा लावा. शरद पौर्णिमेच्या रात्री तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा. तुळशी मातेला वंदन करा आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा.